पोलिसांकडून रवींद्र धंगेकरांसह 13 जणांचा सध्या शोध सुरू आहे। तर अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवलं या प्रकरणी धंगेकरांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। तर रवींद्र धंगेकरांसह 13 जणांच्या शोधासाठी 2 पथकं तयार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पटनाला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। नवनीत राणा अमरावतीमधल्या हनुमान गडीवरती आज हनुमान चालीसा पठण करणार आहेत। अमरावतीमध्ये भाजपच्या आमदाराकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी दे भगवान असं अमरावतीमध्ये बॅनर झळकलेले आहेत। उद्धव ठाकरे को सन्मती सद्बुद्धी दे भगवान असे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। अयोध्येतील राम मंदिराचा अपहाराचा मुद्दा देशभरात चर्चेला जात आहे। याच विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडून रामरक्षा आंदोलन जे आहे ते सर्व राज्यभरात छेडलं जाते। आज उद्धव ठाकरे जे आहेत ते नागपूरमध्ये रामरक्षा पठण करणार आहेत। मात्र त्याच्या विरोधातच भाजपमध्ये अमरावती या ठिकाणी आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे यांच्या विरोधामधलं शक्ती प्रदर्शन जे आहे ते सध्या अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक बॅनरबाजी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। या बॅनरवरती आशय असा आहे की रामरक्षा पुस्तकात पाहून तरी नीट वाचता येईल का, उद्धव को सन्मती सद्बुद्धी दे भगवान। अमरावतीमध्ये भाजपाचं शक्ती प्रदर्शन सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, अमरावती।